कधी-कधी जनतेनं अपेक्षेपेक्षा जास्त झोळीत टाकलं की मग हव्यास वाढतो. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेमकं तेच झालंय. जनतेनं त्यांना इतकं भरभरून मतदान केलं की आता या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झालेली आहे. येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काही वेगळी गणितं तुम्हाला दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण चर्चा आहे ती भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची. ऐकायला थोडं अशक्य वाटतं, पण जर गेल्या 5 वर्षातल्या राजकारणावर महाराष्ट्रातल्या तुम्ही नजर टाकली तर या महाराष्ट्रामध्ये आता काहीही शक्य नाही हे पटतं. त्यामुळे ही युती अशक्य अजिबात नाहीये. कारण शिंदे जरा वेगळ्या मूडमध्ये आहेत. कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, शिंदेंना त्या ठिकाणी भरभरून यश मिळालंय. आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो दुणावलाय. आणि याच आत्मविश्वासातून शिंदे भाजपशी लढत आहेत. त्याच भाजपशी ज्या भाजपनं शिंदे सेनेला जन्म दिल्याचं बोललं जातंय. भाजप काय करू शकते याची पूर्ण कल्पना असतानाही शिंदे भाजपला हलक्यात का घेतायत हा प्रश्न आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये त्याची झलक आपल्याला दिसून आली. आणि त्यामुळे भाजपही काही वेगळा पर्याय अवलंबत आहे का? आणि हा वेगळा पर्याय ठाकरेंच्या शिवसेनेचा असण्याची शक्यता आहे. मातोश्रीकडून भाजपला प्रतिसाद मिळतो का? या सगळ्यावरती आपण या व्हिडिओमधून बोलूयात. नमस्कार, मी जानकी पाटील. आपण पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. जेव्हा मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी भाजपनं सर्व यंत्रणा कामाला लावली. भाजपनं मोठी ताकद लावून ही निवडणूक लढली. पण एक हाती बहुमताचा आकडा मात्र त्यांना गाठता आलेला नाहीये. शिंदे यांच्या शिवसेनेसोबत त्यांनी युती केलेली आहेच आहे. आणि सेनेचा एकूण 36चा आकडा घेऊन बहुमत पूर्ण होत आहे. पण शिंदेंनी लगेच आपले नगरसेवक हॉटेलमध्ये नेल्यानं भाजप नाराज झाला. वरिष्ठांनीही नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीच्या पाशवी बहुमत असूनही स्वबळावर सत्तेचे प्रयत्न सुरू केलेत. आणि त्यासाठी ठाकरेंचे, मनसेचे नगरसेवक हाताशी घेऊन स्वतःचा सत्ता स्थापनेचा डाव टाकलाय. भाजपसोबत असा उघड गेम करण्याची तयारी शिंदे सेना आणि त्यातही श्रीकांत शिंदे करतायत. उल्हासनगरमध्येही तेच झालं, बदलापूरमध्येही तेच झालं. ठाण्यात तर शिंदेंना क्लिअर कट बहुमत आहे. म्हणजे मुंबईमध्ये शिंदेशिवाय भाजप सत्ता स्थापन करूच शकत नाही. आणि इतर महानगरपालिकांमध्ये शिंदे स्वतःचं धुरंधर समजतायत. भाजपला दूर सारण्याचा प्रयत्न करताय हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे भाजप नाही आता इतर पर्यायांवर विचार करायला सुरुवात केल्याचं कळतंय. जर शिंदे कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये भाजपसोबत उघड खेळ करत असतील तर भाजप गप्प बसणारा आपला पक्ष नाहीये. भाजपच्या काठीचा आवाज येत नाही. वळ उठल्यावर कळतं नेमकं कुठे मारून गेलेत ते. त्यामुळे भाजपच्या समोर मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा ठाकरेंचा पर्याय उभा राहतोय. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र राजकारणात लागू पडतं. शिंदे सेनेचा जन्मच मुळात यातून झालाय. आता ठाकरे भाजपला पुन्हा साथ देतील का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आणि त्याचं उत्तर संजय राऊतांनी अगदी 2 दिवसांपूर्वी दिलेलं आहे. जिथे अत्यंत अस्थिरता आहे तिथे आम्ही भाजपसोबत निर्णय घेऊ, पण शिंदे सेनेसोबत कधीही जाणार नाही, असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळे इथे संजय राऊतांनी भाजपला अप्रत्यक्ष टाळी दिलेली आहे. मागे एकदा उद्धव ठाकरे म्हणाले होते की देवेंद्र फडणवीसांनी जर मातोश्रीवरची टीका बंद केली तर आमचं दार त्यांच्यासाठी उघडं आहे. आता त्यावर फडणवीस म्हणाले होते की आपण कधीही मातोश्रीवर टीका केलेली नाहीये. उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर हे वाक्य बोलल्यानंतर राजकीय भूकंप आला. त्यामुळे देव म्हणजे कोण? देऊ भाऊ तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली. शिवाय भाजपला अजित पवारांसोबत राजकीय तडजोड करावी लागतेच आहे. एवढी टीका होऊनही भाजप अजित पवारांसोबत युती करू शकते तर इथे उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांचा नैसर्गिक मित्र आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं कधीही पसंत करेल. आता एवढं भरभरून बहुमत मिळालंय सर्वच महानगरपालिकांमध्ये भाजप शिंदे सेना या महायुतीला. पण त्यांच्यातली जी दरी आहे ती स्पष्ट दिसतीये. एकनाथ शिंदे भाजपला दूर करून सत्ता स्थापनेसाठी नवीन मित्र शोधतायत, पर्यायांची चाचपणी करतायत. युती म्हणून एकत्र लढले, पण विजयानंतर दोघेही एकमेकांचा गेम करायला बसलेत. दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये फार काही बरं चाललेलं नाहीये. निकालानंतर 4च दिवसात राज ठाकरे शिंदेंसोबत कल्याण डोंबिवलीमध्ये संसार थाटतात.
आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज आहेत. उद्धव ठाकरेंनाही फार काळ विरोधात बसून चालणार नाहीये. त्यामुळे भाजपकडून जर नव्या समीकरणांचा प्रस्ताव आला तर ठाकरे नकार देतील अशीही परिस्थिती नाहीये. शिंदेही भाजपशी वाकड्यात जाऊन उद्या बिनसलं तर मित्र असावेत यासाठी प्रयत्न करतायत. शिंदेंनी नगरपंचायतींच्या पाठोपाठ महानगरपालिकेमध्ये क्रमांक 2चा पक्ष घेऊन आपली ताकद दाखवलीय. शिंदे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. म्हणजे बघा ना, महायुतीला विधानसभेमध्ये मोठं बहुमत मिळालं होतं. भाजपला 132 जागा मिळाल्या होत्या. आणि शिंदेंची अपेक्षा होती की आपल्याला मुख्यमंत्री करावं. जेव्हा त्यांना कळलं की भाजप मुख्यमंत्रीपद देत नाही, तेव्हा ते दरेगावी निघून गेले. त्यानंतर परत आल्यानंतर त्यांनी गृह खात्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला, देवेंद्र फडणवीसांकडे. ते सुद्धा फडणवीसांनी त्यांना दिलं नाही. ज्या नगरविकास खात्याचे ते सध्या मंत्री आहेत त्या खात्यातही फडणवीसांनी ढवळाढवळ केलेली आहे. अनेक नियुक्त्या रद्द केल्या आणि आर्थिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच फडणवीसांच्या संमतीनं घेण्याचं बजावलंय. त्यामुळे शिंदेंची सत्तेत असूनही घुसमट होतीये हे दिसून येतंय. कधीकधी तर फडणवीस आणि शिंदेंमधला हा जो दुरावा आहे तो स्पष्टपणे कॅमेऱ्यात सुद्धा दिसतो. लाडकी बहीण योजनेचा श्रेयवादाचा मुद्दा देखील चांगलाच पेटला होता. शिंदे यांच्या पक्षाचे तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना फडणवीसांनी 3,000 कोटींचं कंत्राट रद्द केलं होतं. आणि त्यामुळे शिंदे भाजपवर नाराज आहेत आणि त्याचा पुढचा अंक महानगरपालिकेच्या निमित्ताने आता दिसतो आहे. शिंदे यांचा मूड भाजपसोबत जाण्याचा नाहीये. त्यामुळे भाजपला आता दुसरा मित्र शोधणं अपरिहार्य आहे. आणि शिंदे जर जड जात असतील तर पुन्हा एकदा ठाकरेंचा पर्याय भाजपच्या समोर दिसतो आहे. आणि त्याचं पहिलं पाऊल कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने पडू शकतं. तुम्हाला काय वाटतं? मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणती युती होईल? शिंदे मनसेला घेऊन आकड्यांची जोडणी करू शकतात की भाजप ठाकरेंना सोबत घेऊन शिंदेंना धक्का देणार? की अपरिहार्यता म्हणून जे सुरू आहे भाजप आणि शिंदे सेना महायुती ते सत्ता स्थापन करणार? आम्हाला कमेंट करून तुमचं मतही सांगा. तुमचं काय अनालिसिस आहे? या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. आमच्या महाराष्ट्र फोकस न्यूजच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.